कधी काय बदललं काय सांगता येतं. खरंय. असं वाटलं होतं का 19 सालामध्ये 2019ला की जिथे भाजप शिवसेना बहुमत होतं, परंतु ते होऊन दुसरं सरकार येईल. खरं. आणि जेव्हा उद्धवजी बसले तेव्हा कुणाला वाटलं होतं शिवसेनेमध्ये असं बंड होईल आणि सरकार बदलेल. राजकारणामध्ये काय होतं काय मी सांगू आता पुढे. खरंय. आणि पण एक म्हणूनच आहे, आम्ही एकत्रित काम करत आहोत आणि ओबीसीचा एक नेता म्हणून मला आनंद आहे की जे काही निर्णय भारत सरकार, राज्य सरकार घेते ते गोरगरिबांसाठी, मागासवर्गीयांसाठी चांगला आहे. त्यामुळे त्यात मला आनंद आहे. पवारसाहेबांनी एकीकडे पवारसाहेबांनी ती भूमिका वठवली म्हणून आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानतो. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी ही चर्चा आहे. तुम्ही जसं म्हणताय की राजकारणात काही होऊ शकतं. हो ना, राजकारणात काय होऊ शकतं. आता हे सगळं तुमचं तुम्हाला असं वाटतं का की दोन होते, ती चर्चा तुम्ही सुरू केली, चर्चा मीडियाने सुरू केली. तर तशा त्यांचं हां. अशी भावना असेल चांगल्या म्हणून की असं दोघे एकत्र यावे, नाही, भुजबळ दोन साहेब तसे संकेत राज आणि मिळाले. उद्धव एकत्र यावे, दोन पवार एकत्र यावे. नाही, मला त्याबद्दल जेव्हा विचारायचं विचारलं तेव्हा मी सांगितलं बाबा दोन कुटुंब एकत्रित येत असेल तर माझ्या एवढा आनंद कोणाला होणार. आनंद आहे, पण ते येतील का. काय आपापल्या राजकारणाच्या वाटा सोडून एकाच वाटेवर जाण्यासाठी ते दोघे म्हणा किंवा हे दोघे तयार होतील का. तर आजच्या वेळेला माझं मत आहे की ते नाही. बरं. पण भुजबळ साहेब एक प्रश्न त्याच निमित्ताने विचारतो की तुम्ही अजित पवारांबद्दल सुद्धा भरभरून बोलता, शरद पवारांबद्दल सुद्धा भरभरून बोलता आणि ज्या ज्या वेळेला या अशा मीडियाबद्दल सुद्धा बोलतो मी बरोबर. नाही ते बोलताच तुम्ही, पण मुद्दा हाच आहे की अशा बातम्या ज्या वेळेला येतात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या, अजित पवार शरद पवारांच्या भेटीगाठी झाल्यानंतर त्या बातम्या जास्त तीव्र झाल्या. जर समजा अशी वेळ आली की तुम्हाला कदाचित विनंती करण्यात आली की तुम्ही मध्यस्थी कराल का, तर गरज लागली तर मध्यस्थी कराल. छगन भुजबळ मध्यस्थी करते कोणासाठी. पवार साहेबांच्या अजित. हां. आता अजित दादा ते पवार साहेबांच्या घरात त्यांच्या छत्र छायाखाली वाढले. आजही वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये